श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. भावना कशा आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मी नवरीत मात्र एक किडनी फेल पेशंट होतो. आता किडनीचं ट्रान्सप्लांट झाले. भावना किडनी फेल हा आजार आहे ना, हा गरिबांचा नाही, हा श्रीमंतांचा आजार आहे. आता मी हा श्रीमंतांचा आजार का बोलतो ना, त्याचं तुम्हाला मी कारण सांगतोय. कारण की खूप गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या कंपनीमध्ये आहे, कंपनीचा आवाज खूप आहे. पण तुम्हाला जसा टाईम भेटतो मी व्हिडिओ बनवतो. आता तुम्हाला वाटतं की कंपनीमध्ये तू व्हिडिओ बनवतोस म्हणजे तुला काय कामं वगैरे आहेत की नाही? तर भाऊ मला काम आहेत, माझा जॉब चालू आहे, तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागे जॉब चालू आहे आणि इकडं सर्व वर्कर लोक आहेत, बघा कामं करतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी बोललो की किडनी फेल आजार आहे ना, हा श्रीमंताचा आजार काय आहे. कारण की तो आपल्या गरीब लोकांना परवडत नसतो. परंतु देव आपल्याला हे आजार का देतो ना, हे मलाही माहिती नाही. पण त्याचं कारण सांगतो. मी सध्या माझ्या कंपनीत आहे, हे बघा. आणि आता वाजले संध्याकाळचे 7. सकाळी 8:30 वाजता ड्युटीवरती आलो. आता 7 वाजेपर्यंत ड्युटीवरती उभा आहे. आता तुम्हाला वाटत नाही की एवढी ड्युटी काय करतो, तू काय ओव्हर टाईमसाठी थांबतो का, कशासाठी थांबतो? तर भावानो, तिथे जॉब चालू असतात. प्रत्येक कंपनीचे जॉब असं तुम्हाला दाखवतो. थांबा. हे प्रिंटिंग जॉब आहे, पेंटिंग जॉब आहे, छापायचे सर्व. हे आता जॉब माझं चालू आहे. असे बरेच जॉब असतात, क्लायंटचे असतात आणि ते पूर्ण करावे लागतात. म्हणजे दिवसाचा एक टार्गेट असतो, तर टार्गेट आपल्याला पूर्ण करावा लागतो. त्यावर पुढे आपल्याला कंपनीची पगार देत असते. म्हणून हा संपूर्ण जो त्रास आहे ना, तो आपल्याला करावाच लागतो. आणि श्रीमंत लोकांना या गोष्टींचा जास्त झल भेटत नसतो. त्या लोकांना ह्या गोष्टींचा म्हणजे त्रास होत नसतो. ज्यावेळी मी डायलिसिस करत होतो ना नानावटी हॉस्पिटलमध्ये, आता माझा ट्रान्सप्लांट झाला, त्यामुळे चांगली लाईफ आहे, म्हणजे व्यवस्थित खातो. पण ज्यावेळी डायलिसिस चालू होतं ना, त्यावेळी या गोष्टींचा मला अनुभव काय आला. कारण माझ्या साईडला जे पेशंट होते ना, ते कमीत कमी 20-20 वर्ष, 25-25 वर्ष डायलिसिस करत होते आणि आपली लाईफ एकदम चांगल्या पद्धतीने जगत होते ते. आता ते कशी जगत होते माहिती आहे? तर ते डायलिसिसचा खर्च देताना 2,500 रुपये एका डायलिसिसचे होते, फक्त डायलिसिसचे. आणि तो डायलिसिसचा संपूर्ण जो किट असतो ना, त्याची किंमत 5,000 रुपये होती. आणि एका डायलिसिस म्हणजे त्या एका किटमध्ये म्हणजे तिथं फिल्टर असायचे, त्या वायरीमध्ये काही पाईप बीप असतात फिल्टर करायचे. त्या एका डायलिसिसच्या किटमध्ये कमीत कमी 5 ते 6 डायलिसिस होतात, असं त्यांनी मला सांगितलं. परंतु माझे कमीत कमी 2 ते 3, कधी कधी 4, नाहीतर एकच डायलिसिस झाले का सांगायचे तुमचा फिल्टर खराब झाला, चॉकअप झाला आहे, आता नवीन टाकायला लागेल. आता त्या हॉस्पिटलची काय पॉलिसी होती काय मला माहिती नाही, परंतु ते मला सांगायचे. आणि माझ्या साईडला जो पेशंट होता तो काय करायचा माहिती आहे? प्रत्येक डायलिसिस हा तो पूर्णपणे नवीन किटच बसवायचा. म्हणजे 5,000 दर डायलिसिसला तो 5,000 रुपये घालवायचा. आणि प्लस ते इंजेक्शन असतात ते वेगळे, म्हणजे हिमोग्लोबिन रक्तवाढीचं एक इंजेक्शन असतो, 2-2.5 इंजेक्शन, तो आठवड्यात एकदा घ्यायचा. आता तो दर आठवड्यात म्हणजे दर डायलिसिसला नवीनच किट यूज करायचा. तुम्हाला असं की चांगली डायलिसिस होते त्याच्यामध्ये आपली. तर एकाची 5,000 रुपये, म्हणजे तो आठवड्यातून 3 डायलिसिस करायचा. मित्रांनो, महिन्यातून त्याचे 60,000 ते 70,000 रुपये डायलिसिसला जातात. बाकीचा खर्च सोडून आहे. आपल्याला महिन्याला 20-25 हजार पगार नाही, तर एवढा डायलिसिसचा खर्च कुठं आणायचा? आणि हा खर्च आपल्याला परवडणार नाही. आता नेमकं काय होतं, जे लोक किडनी फेल होते ना, त्या लोकांना अशी झाली यासाठी भेटतं की त्यांना चांगलं व्यवस्थित डायलिसिस करत नाही आणि मग त्यांची लाईफ जास्त पुढं चालत सुद्धा नाही. कधी कधी ते मधीनच मला माहिती जातं काय बोलायचं आहे मला ते. मित्रांनो, ह्या गोष्टी आहेत ना, संपूर्ण श्रीमंत लोकांना या परवडतात. आता मला काय होत नाही, एवढे कंपनीमध्ये माझे काम करायचे मला चालूच आहे. आणि एवढा लेट टाईम मला इथे कंपनीमध्ये राहण्याची. परंतु हे आजार आपल्याला खूप काही शिकवते, तुम्हाला पुन्हा सांगतो. कारण की हा आजार फक्त गरीब लोकांनाच जर पोचवतो. श्रीमंत लोकांना काही टेन्शन असतं, त्यांना सर्व गोष्टी तिथल्या तिथे भेटत असतात. मला रोज फोन येतात आणि ते फोनमध्ये मला विचारत असतात की दादा तू काय काम करतो. तर जे लोक विचारतात ना, त्यांना मी एवढं सांगतोय बघा, मित्रांनो, माझ्या कंपनीत बी आहे. आता लेट टाईम आहे. आता मला दुसरी पण कंपनी मशीन दाखवतो आहे बघा. इकडं पण जॉब चालू आहे. तर UV मशीन आहे, खूप हार्ड असते, पूर्णपणे लॅम्प असते, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे लॅम्प आहेत ना, आपल्या खूप शरीराला हानिकारक आहेत. UV लॅम्प आहेत. जे लोक प्रिंटिंगमध्ये काम करतात त्या लोकांना माहितीच असतं. बरेच लोकांना असं वाटत असेल की यार तू कसं काही व्हिडिओ वगैरे करतोस. तर भावानं माझ्यासाठी खूप माझ्यासाठी चांगले आहेत आणि खूप मला सांभाळून घेतात ते. हे बघा पेपरसुद्धा आपण जाऊन दाखवतो. UVचे जॉब चालू आहे. बरे फटाफट जल्दी जल्दी बरं, जरा दिखाने व्हिडिओ करणार बाहेर अंदर. अशा प्रकारे मशीन असते आणि खूप जबरदस्त मशीन आहेत. या सगळ्या मशीन मी चालवतो मित्रांनो. तुम्हाला दुसरी एक मशीन दाखवतो, थांबा जरा. खूप मजा येते मशीनवरती काम करायला. परंतु हे आजार आपल्याला खूप काही शिकून जातं, त्यामुळे हे सर्व शक्य होत नाही. आता सध्या मी हे मशीन चालवतो. म्हणजे आपण
कंपनीमध्ये सर्वच मशीनी चालवतो. असं काय नाही की एकाच मशीनीवरती आपला डिपेंड आहे. ज्या मशीनीवरती जो कोणी पेंटर ऑपरेटर येणार नाही त्या मशीनीवरती आपण जाऊन उभा राहतो आणि चालवतो जाऊ. तर हे संपूर्ण आपल्या हाताखाली जे वर्कर लोक असतात साईडचे कामं करतात ते सीट निकाल घेते का. आता जॉब काढलं ना तुम्हाला दाखवतो पटनाचं. अशा पद्धतीने प्रिंटिंग होते मशीनीवरती. तर मित्रांनो तुम्हाला मी नेहमी सांगतो की बिंदास्त राहा. आता तुम्हाला वाटतं की हा मास्क मीच लावत नाही. भावना मी मास्क लावतो. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो मी बाहेर मास्क लावतो. माझ्या कंपनीत मास्क का लावत नाही माहिती आहे. कारण माझ्या कंपनीमध्ये मला मास्क लावला ना की लगेच सर्दी पकडते यार. आणि सर्दी पकडते ना की स्वतःचाच वास स्वतःच्या तोंडात पुन्हा जातो आणि त्यामध्ये मी लगेच आजारी पडतो. ह्या गोष्टींचा मी अभ्यास केला आहे. मी म्हणजे अभ्यास म्हणजे ट्राय केले मी की मास्क काढल्याच्या नंतर आपल्याला कसं आपल्या लाईफ म्हणजे आपल्याला कसं वाटतं ते. मी मास्क काढल्याच्या नंतर मला खूप बरं वाटतं. आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा माझी कमी होते मास्क लावल्याच्या नंतर. आणि मास्क काढल्याच्या नंतर बरं वाटतं. त्यामुळे मी मास्क कंपनीमध्ये काढतोच कारण की मला लगेच सर्दी होते. आणि सर्दी झाला की मी खोकला आणि आजारी होतो. हा मला 1 मिनिट मशीन मला चालू करायचं दाखवतो. बटन दाबतात मला पेपर चालू करायचं कारण की काम पण करायचं तर व्हिडिओ पण बनवायचं बिंदास करायचं काय. तर भावानो मला मी नेहमी सांगतो की किडनी फेल हा आजार श्रीमंताचा काय. यासाठी श्रीमंताचा आहे की आपण फक्त पत्ते पालायचे फॉलोअप करायचे आणि तरीसुद्धा आपला आजार हा पाठी सुटतच नसतं. म्हणजे आपलं काम पण करायचं फॉलोअपसुद्धा म्हणजे डाएटसुद्धा करायचं सगळ्या गोष्टी आपण करायच्या. त्याच्यानंतर मग काय रिझल्ट काय कधी कधी रिपोर्ट पण चांगले येत नाही आणि मग कधी कधी असं वाटतं की यार एवढा पैसा खर्च करून सुद्धा आपला काही फायदासुद्धा नाही. म्हणून बिंदास राहा भावानो. बिंदास यासाठी जायचं असतं कारण की तुम्हाला माहिती असेल जे लोक शरीराने खूप म्हणजे हट्टीकट्टी असतात जे लोक जिम बॉडीकर असतात ते जिममध्ये बॉडी म्हणजे जिम करता करताना सुद्धा त्यांना अटॅक येतो. काही लोक वॉकिंग करता करताना सुद्धा त्यांना अटॅक येतो. आणि आपलं तर काय एकदम म्हणजे पाण्याचा बुडबुडा जातो. आपण कधी जाणार आपल्याला काय सांगता येत नाही. म्हणून जी लाईफ भेटणार ती बिंदासपणे जगा आणि इतरांना सुद्धा आपण तेच सांगायचं. इतरांना आपण मोटिवेट करायचं की बिंदास राहा बिंदास खा बिंदास जगा. तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगितलं जे लोकांचा ट्रान्सप्लांट झालं आहे जे लोकांचा डायलिसिस चालू आहे अशा लोकांना मी नेहमी मोटिवेट करत असतो. का करत असतो कारण की या गोष्टी मी फेस केल्या आहेत अनुभवलेल्या आहेत सर्व गोष्टी. आणि मी कोणालाच असं सांगत नाही की यार तुम्ही खूप तब्येतीची काळजी घ्या जपा पावसामध्ये जपा पावसाळ्यात जपायचं. पण आपल्याला स्वतःला समजतं की आपण किती जपतोय ते. इतरांना सांगायची आपल्याला काही गरज नाही पडत. फक्त एकमेकाचा अनुभवाची गरज असते. मी माझी लाईफ ही अशीच एन्जॉय करत असतो. प्रत्येक दिवस एन्जॉय करत असतो. तर बस बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा होता मला माहिती नाही पण आजचा व्हिडिओ खास मी फक्त स्पेशली किडनी ट्रान्सप्लांट लोकांसाठीच केलेला आहे की त्यांना जाणून घ्यायचं असतं की किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर आपण काय काम करू शकतो. तर मित्रांनो मी असे कामं करतो बिंदास करतो काय टेन्शन घेत नसतो आणि टेन्शन देत पण नाही कोणाला. तर जगा आपली लाईफ बिंदासमध्ये कारण की ही लाईफ एकदाच भेटते पुन्हा भेटणार नाही. ते आपला हा शेवटचा दिवस आहे तो आपण एन्जॉय करायचा. हो ना माझा व्हिडिओ जर तुम्हाला आता आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि पुन्हा भेटवायच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.